आजकाल इंस्टाग्रामवर एक नवीन ट्रेंड सुरू झालाय. समजा समाजामध्ये किंवा पॉलिटिक्समध्ये काही झालं, त्यावर लगेचच इंस्टाग्रामवर सटारिकल पेज सुरू करण्यात येतं. कॉकरोच जनता पार्टीचं पेज याचं क्लासिकल एक्झाम्पल आहे. आपण सगळ्यांनी बघितलंय. जेव्हा CGIनं भारतातील तरुणांना कॉकरोच म्हणून हिणवलं होतं, त्यावेळेस अभिजित दीपकेनं इंस्टाग्रामवर लगेचच सटायर पेज सुरू केलं होतं CGPचं. तसंच इथेनॉल ब्लेंडिंगला कंटाळून काही तरुणांनी E20 पार्टीचं पेजसुद्धा इंस्टाग्रामवर सुरू केलं होतं. आता मोदीजींनी 15 ऑगस्टला विद्यार्थ्यांच्या विरोधात, भारतातील बुद्धिजीवींच्या विरोधात, आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात एक नवीन टर्म कॉइन केली आहे, दिमागी नक्सल. त्याला सटायर म्हणून इंस्टाग्रामवर एक नवीन पार्टीचा उदय झालाय, दिमागी नक्सल जनता पार्टी. नाव ऐकून तुम्ही सुद्धा अचंबित झाला असाल. पण मोदीजींच्या या टर्म कॉइन केल्यामुळं त्याला सटायर करण्यासाठी काही तरुणांनी ही पेज सुरू केलं आहे. ॲक्च्युली या पेजचे मी जेव्हा बघितलं होतं त्यावेळेस 2 लाखापेक्षा जास्त फॉलोअर झाले होते. आता ते वाढले सुद्धा असतील. पण या सगळ्या गोष्टींना बघून एक प्रश्न पडतो की भारतातील तरुण असे सटारिकल पेजेस का क्रिएट करतायत, काय कारण आहे त्याच्या मागे? त्याचंच उत्तर देण्यासाठी आज आपण सत्यशोधकच्या विश्लेषण या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये डिटेल ॲनालिसिस करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सत्यशोधकवर. ॲक्च्युली पहिल्यांदा सगळं हे डिस्कशन करण्याच्या अगोदर आपल्याला रूट कॉज जाणून घेण्याची गरज आहे की बाबा युवकांना काय फ्रस्ट्रेशन आहे, कशामुळे ते असे पेजेस क्रिएट करतायत, त्याचं कारण आपण जाणून घेऊया. माझ्या मते भारतीय युवकांच्या फ्रस्ट्रेशनची कारणं मी सांगतो तुम्हाला. लॅक ऑफ क्वालिटी एज्युकेशन, लॅक ऑफ क्वालिटी हेल्थ. भारतामध्ये तुम्ही बघा, एज्युकेशनची स्थिती किती बेकार आहे, हेल्थची स्थिती किती बेकार आहे. तुम्ही रँडमली कोणत्या पण सरकारी हॉस्पिटलला जा, सरकारी शाळेला जा, तिथं तुम्हाला दिसेन किती पॅथॅटिक कंडिशन आहे त्या सरकारी रुग्णालयाची, सरकारी शाळेची. त्यानंतर तरुणांना प्रचंड चीड आहे सरकारवर, कारण मोदीजी निवडून येण्याच्या अगोदर काय म्हणले होते, 2 करोड रोजगार देईन मी. पण आज तरुण शिकलाय तरीसुद्धा त्याला अनएम्प्लॉयमेंट नाही, आणि एम्प्लॉयमेंट असेल तर ती अंडर एम्प्लॉयमेंट आहे किंवा डिस्गाईज एम्प्लॉयमेंट आहे, काही कामाची नाही. त्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये इन्फ्लेशन वाढलंय, अगोदरच नोकरी नाही, त्याच्यात महागाई, त्यामुळे सुद्धा तरुण फ्रस्ट्रेट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतामध्ये जे करप्शन होतं आहे, तुम्ही रँडमली कोणत्या पण सरकारी ऑफिसमध्ये जा, 90% पेक्षा जास्त, मी खूप केअरफुली बोलतोय, 90% पेक्षा जास्त सरकारी ऑफिसर लाच घेतल्याशिवाय कामच करत नाहीत. 10% असतील प्रामाणिक, पण जास्त करून तर लाच घेऊनच काम करतात. त्यानंतर तरुण मोदीजींच्या हिंदू मुस्लिमच्या घाणेरड्या पॉलिटिक्सला सुद्धा कंटाळलेत. तुम्ही ते CGPच्या आंदोलनमध्ये सुद्धा बघितलं असेल, तिथं घोषणा देण्यात आल्या होत्या, हिंदू मुस्लिम की पॉलिटिक्स अब नहीं चलेगी, या पद्धतीच्या घोषणा तिथं तरुणांनी दिल्या होत्या. ही सगळे कारणं आहेत ज्यामुळं भारतातील तरुण फ्रस्ट्रेट होऊन अशी वेगवेगळी सोशल मीडिया पेजेस क्रिएट करत आहे. पण मोदीजींचं काय कारण आहे की ते भारतातील तरुणांना, आंदोलन करणाऱ्यांना, बुद्धिजीवींना दिमागी नक्सल म्हणतायत? ती कारणं सुद्धा आपण जाणून घेऊयात. मला त्याची 3 कारणं वाटतात, मी ते तुम्हाला सांगतो. पहिलं कारण मला असं वाटतं, तुम्ही बोगीमॅन थिअरीबद्दल ऐकलंय का? तुम्ही पेपर टायगर थिअरीबद्दल ऐकलेत का? तुम्ही म्हणाल हे काय इंग्लिश टर्म तुम्ही यूज करताय. मी सिंपल मराठीत सांगतो, ऐका. ॲक्च्युली जगभरामध्ये पॉलिटिशियन बोगीमॅन थिअरीचा वापर करतात किंवा पेपर टायगर थिअरीसुद्धा म्हणतात त्याला. त्या थिअरीत असं लिहिलं आहे, जेव्हा जेव्हा पॉलिटिशियन्सचे फेल्युअर्स जनतेसमोर येतात, त्यावेळेस पॉलिटिशियन एक असा अदृश्य इमॅजिनरी शत्रू लोकांसमोर आणतात आणि लोकांना डायव्हर्ट करतात. जसं अमेरिकेनं कोल्ड वॉर पिरियडमध्ये स्वतःचे फेल्युअर लपवण्यासाठी जनतेपासून USSRला शत्रू बनवलं होतं. आता स्वतःचे फेल्युअर लपवण्यासाठी ट्रम्प चायनाला शत्रू दाखवतात. त्याच पद्धतीनं मोदीजींनी या CGPच्या आंदोलनानंतर स्वतःचं फेल्युअर लपवण्यासाठी, कारण सरळ सरळ दिसतंय धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भारताचं एज्युकेशन सिस्टम कोलॅप्स झालंय, ते फेल्युअर लपवण्यासाठी मोदीजींनी बोगीमॅन थिअरीचा उपयोग करून, पेपर टायगर थिअरीचा उपयोग करून एक आर्टिफिशियल शत्रू क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचं नाव त्यांनी दिमागी नक्सल असं दिलंय. अगोदर त्यांनी त्याला अर्बन नक्सल म्हणलं, ते नॅरेटिव्ह चालला नाही, आता त्याला ते काय म्हणतायत, दिमागी नक्सल म्हणतात. दुसरं कारण मी सांगतो की मोदीजींनी ही टर्म काय यूज केली. ॲक्च्युली मोदी आणि शहाच्या गव्हर्नमेंटचं नेचरच असं आहे, त्यांना अपोजिशननं केलेला अपोज कधीच पटत नाही, ते डायरेक्ट लेबल करतात. समजा मी एक्झाम्पल सहित तुम्हाला पटवून सांगतो. 2020मध्ये शेतकऱ्यांनी मोदी गव्हर्नमेंट विरोधात आंदोलन केलं. त्या आंदोलनाला मोदी गव्हर्नमेंटने खलिस्तानी म्हणून दाबलं. त्यानंतर CNRCचं आंदोलन झालं, मुस्लिम लोकांनी केलं, त्याला सरकारने काय म्हटलं, पाकिस्तानची बी टीम आहे, दहशतवादी आहेत असं म्हटलं. त्यानंतर जेव्हा आता CGPचं नीट पेपर लीकचं आंदोलन सुरू होतं, त्यावेळेस सरकारनं त्याला काय म्हणून दाबण्याचा प्रयत्न केला, ही दहशतवाद्याची बी टीम आहे, चायनाकडून याला फंडिंग येते. हे नेचर आहे BJPचं. ते भीतात आंदोलनाला किंवा अपोजिशनला.
तिसरं कारण ज्यामुळं मोदीजींनी ही टर्म यूज केली दिमागी नक्सलची, ते असं आहे, मोदीजींना वाटलंच नव्हतं, त्यांच्या सरकारला वाटलंच नव्हतं, कारण राजनाथ सिंग म्हटले होते, तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की NDAमध्ये राजीनामे होत नाहीत. ते रिलॅक्स होते, त्यांना वाटत होतं आपण तर जिंकू, जनता काय आपल्याला अपोजच करणार नाही. पण नीट पेपर लीकच्या आंदोलनामध्ये जेनझीनं दाखवून दिलं ते प्रधानमंत्र्याला सुद्धा क्वेश्चन करू शकतात. त्यामुळं मोदीजी फंबल झाले, त्यांना कल्चरल शॉक लागलाय. त्यामुळं बडबडून काही पण बोलून त्यांनी हे बोललेत की दिमागी नक्सल म्हणून. तुम्ही हात सुद्धा बघितला असेल ना मोदीजींचा, थरथर कापतोय. त्याचाच रिझल्ट आहे मोदीजी काही पण बोलत आहेत. ही तर झाली आता मोदीजींची कारणं. आपण विद्यार्थ्यांची कारणं बघितली फ्रस्ट्रेशनची, त्यामुळे ते सटायर पेज क्रिएट करतात. आपण मोदीजींचं कारणं बघितलं की मोदीजी का बोलले दिमागी नक्सल म्हणून. आता आपण वे फॉरवर्ड बघूयात. हे पेज क्रिएट झालंय दिमागी नक्सल जनता पार्टी. आता याचं भविष्यात काय होईल, गव्हर्नमेंट याला बॅन करेल की CGP सारखी याला ट्रीटमेंट देईल, हे तर भविष्यच सांगेल. पण माझं असं म्हणणं आहे की आंदोलन करणाऱ्यांनी भारतातील आंदोलन करायला पाहिजे, डेमोक्रेटिक पद्धतीनं आंदोलन करायला पाहिजे, थांबायला नाही पाहिजे. कारण संविधानानं कलम 19 मध्ये आपल्याला अधिकार दिलाय आंदोलन करण्याचा. आणि मोदीजींना सुद्धा मला एक गोष्ट सांगायची आहे. मोदीजी, तुम्ही असं तर म्हणत असता की डेमोक्रेसीचा आत्मा असतो क्रिटिसिझम, आणि जेव्हा लोक तुम्हाला क्रिटिसाइज करतात त्यावेळेस तुम्ही त्यांना अर्बन नक्सल, दिमागी नक्सल म्हणताय. प्लीज करू नका, नाहीतर तुम्हाला 2029 मध्ये निवडून येणं खूप अवघड होईल. मित्रांनो, तुम्हाला मी प्रश्न विचारतो शेवटी, तुम्हाला या दिमागी नक्सल जनता पार्टीबद्दल काय वाटतं, त्याच्या भविष्याबद्दल काय वाटतं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि भारतातील युवकाच्या फ्रस्ट्रेशनवर, ज्यामुळे ते असे सटारिकल पेजेस क्रिएट करतात, त्यावर तुम्हाला काय वाटतं हे पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्यामुळे तुमचं धन्यवाद. अशाच पद्धतीनं आमच्या चॅनलच्या व्हिडिओला बघत राहा, आम्हाला सपोर्ट करा. आमच्या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.